सर अंतिम निर्णय तुमचाच असेल. मी फक्त 15 मिनिटं मागते त्यांच्याशी बोलायला. कम इन. या लता भैया. काय लताबाई, किती वाजले? आपल्या कामाची वेळ उलटून गेले हे लक्षात आलंय का तुमच्या? हो, काल आपण हेच बोललो ना. मला रोज रोज त्याच गोष्टी बोलायला नाही आवडत लताबाई. तुमच्या लक्षात कसं येत नाही? अहो तुम्ही रोज उशिरा येता. तुम्ही दुसरीकडे कुठे काम घेतलेत का? मग तुमच्या घरातलं घड्याळ काय दुसरी वेळ दाखवतं का? मग काय चाललंय लताबाई? तुम्ही वेळ उलटून गेल्यावर कामावर येता. अहो स्टाफच्या स्वच्छतेबद्दलच्या तक्रारी आहेत. लोक बँकेत आल्यानंतर तुम्ही पुसापुशी सुरू करता. अहो लोकांच्या पायातून केअर काढता तुम्ही. अहो असं कसं चालेल लताबाई? आणि घरची कारणं देऊ नका हो. प्रत्येकाला घरी प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे एखाद दिवस उशीर झाला तर मी समजू शकतो, पण तुम्ही रोज उशिरा येता. अहो रोज उशिरा येता आणि वाटेल तसं काम करता. अहो असं बँकेत नाही चालणार. मी सुद्धा कोणाला तरी आन्सरेबल आहे. मलाही कोणाला तरी उत्तरं द्यावी लागतात. आणि तुम्हाला घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नसेल ना, तर प्रॉब्लेम जोपर्यंत तोपर्यंत घरीच थांबा, काम करू नका. अहो उद्या समजा मला कोणी विचारलं की तुम्हाला हा इतका छोटा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला नाही, तर मी त्याला काय उत्तर द्यायचं? तेव्हा तुम्ही तुमचा घरचा प्रॉब्लेम तुमच्या पद्धतीने सोडवा आणि मला हा प्रॉब्लेम माझ्या पद्धतीने सोडवून द्या. पण एक लक्षात घ्या लताबाई, यापुढे तुम्हाला बँकेत कामावर ठेवणं मला जमेलचं वाटत नाही. प्लीज प्लीज लताबाई, आता रडू नका तुम्ही. काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगत नाही. तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर देत नाही. मी करायचं काय? सर मी बोलू त्यांच्याशी. प्लीज प्लीज टेल हर दॅट शी हॅज टू कम अप विथ सम सॉल्युशन. त्यांना वेळेवर येऊन काम करणं जमणार असेल तरच बँकेला त्यांना कामावर ठेवणं जमणार आहे. प्लीज सांग त्यांना. लताबाई तुम्ही स्टाफ रूम मध्ये थांबता, मी भेटते तुम्हाला. थांबा ना. थँक्यू सर. इंदू चालतीस तू? नाचायचंय? नाही नाही, मी ती चालण्याची मुद्रा करते. मुद्रा असं काही नसतं. सरू हसकेच काय दाखवूया. चल बसा तुम्ही. बस का बघ बसून काही येत मुद्रा करताय. हे बघा असं करायचं होतं. बरं साधी स्टेप सांग. हे काय नाचताय का तुम्ही? आम्हाला कळलंय काय? आणि आम्ही खूप खुश आहोत. खुश आहात? पण मग इंदू का नाही नाचत आहे? ह्या सुद्धा नाचत नाहीयेत. ह्याला नाच नाही म्हणत. मग मला नाचायला येत नाही म्हणून मुद्दामून खिजवतात वहिनी मला. आम्ही काही मुद्दाम केलेला नाहीये. मग दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आनंद व्यक्त करता येतो ना. उदाहरणार्थ काहीतरी खाऊया मस्त. बेस्ट आयडिया. तुम्हाला दोघींना खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का ग? मला तर फक्त सुचत या कृती करतात. इंदू का मला तू पण असंच करतेस? अगं पण मग खुश आहात तर भांडताय कशाला? आणि मस्त काहीतरी खायला केलंय मी. भेळ केलीये. भेळ? तोंडाला पाणी सुटलं. आता जान्हवीलाही असंच आंबट गोड खावंसं वाटतं ना. आत्ता नाही ग, ती प्रेग्नंट राहिल्यावर मग नंतर. हा
पण तेव्हा आपण तिचे सगळे डोहाळे पुरवायचे. हा हा सगळे डोळे पुरवायचे हा. पण त्याआधी ना काही गोष्टी ठरवून टाकूया आपण. काय हो म्हणजे जे काही घरात काम करायचंय ते ठरवूया. कसलं काम? अगं म्हणजे काहीही काम करायचं असेल ना ते आत्ताच करून घेऊया. म्हणजे समजा रंग काम करायचं असेल, कुठे ओल आली असेल तर ते बघायचं असेल, अगदी पडदे बदलायचे असतील ना तरी ते आत्ताच करून घेऊया. तर काय होईल, जान्हवी प्रेग्नंट राहिल्यानंतर 2-2.5 वर्ष काही करताच येणार नाही ना आपल्याला. हो बरोबर आहे. आणि एक रूम ना आपण नर्सरी मध्ये कन्वर्ट करूया. गुड आयडिया. पण आत्ता नाही, नंतर. हा आणि तुम्हाला सांगून ठेवते की जान्हवीसाठी जान्हवीच्या बाळासाठी जे काही कपडे लागतील ते मी शिवणार आहे. हा तुम्ही जर कुणी त्यात लुडबुड केली ना तर याद राखा. पण शरयू म्हणाले की ती दुपटी शिवणार आहे बाळासाठी. सर यू ऑलवेज डुईंग मिडल विथ मी. आय स्टिच. हो बाई तूच शिव. आपण ना जान्हवीला गर्भसंस्कार क्लासेस मध्ये घालूया. मी तर फटका दे ना तुला सरू. आत्ता नाही, नंतर. जान्हवी प्रेग्नंट राहिल्यानंतर. सांगितलं ना मी तुला. अरे त्यात काय, आत्ता घातलं तर काय होतं, संस्कारच आहेत ना ते. असे काय स्पेशल असतात की नंतरच करायला हवेत. सरी थांब आता जरा. तुझ्या या वेगाने ना तू बारशाची तारीख ठरवून मोकळी होशील. घरात फारसं होणार. आईंवर सोन्याची फुलं उधळायचे माहितीये. किती करू आणि किती नको असं झालंय मला. मला सुद्धा किती शिव आणि किती नको असं झालंय. चला पटकन खाऊन घ्या, नाहीतर स्वप्न बघत बसू आपण आणि जेवायची वेळ होऊन जाईल. हो आता यापुढे आपला बराच वेळ स्वप्न बघण्यातच जाणार आहे. आणि मग आपल्या घरात आपल्या स्वप्नातलं बाळ येणार. बसा ना. अहो खरंच बसा, या. लताबाई, हे बघा, तुम्ही रडू नका बघू. रडण्याने प्रश्न सुटणार नाहीयेत. बोला ना. हे बघा, मला तुम्हाला मदत करायची आहे, पण तुम्ही जर काही बोललाच नाही तर मग मला कसं कळणार? लताबाई, तुम्ही खूप खूप चांगलं काम करायचात. मी जॉईन झाल्यापासून बघते ना तुम्हाला. पण गेले काही दिवस, महिने खरंच तुम्ही चांगलं काम करत नाही आहात. तुम्ही वेळेवरही येत नाही आहात. पण मला माहिती आहे तुम्ही असं मुद्दाम करत नाही आहात. लताबाई, अहो तुम्ही बोला ना. काही प्रॉब्लेम आहे का? मला सांगा. फक्त वेळेवर आल्यामुळे ही अशी रोजची बोलणी खाणं आणि मुळात तुमचं काम टिकणार आहे हे लक्षात येत आहे का तुमच्या? लताबाई, काहीतरी बोला ना. काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही खूप लांब राहता का इथून? मग का उशिरा येता तुम्ही? बरं, तुम्हाला जेव्हा सांगावंसं वाटेल तेव्हा मला सांगा. तुम्हाला माझी काही मदत हवी असेल तर तीही सांगा, मी करेन. पण लताबाई, एक लक्षात ठेवा, मी तुमची बाजू घेऊन सरांशी बोलतेय. तेव्हा उद्या आणि उद्यापासून रोज तुम्ही वेळेत या. काय होईल ना, तुम्ही जर वेळेत आला नाही तर मला तुमची बाजू घेऊनही बोलता येणार नाही ना. याल ना उद्यापासून वेळेत? हात नका सोडू, फक्त एकच करा. तुमच्या वतीने मी शब्द दिलाय.
तो पडू देऊ नका. याल ना वेळेत. मनीष, यातली एक कुकी खाऊन बघ, मस्त. जिंजर फ्लेवर. येस, अरे जिंजर फ्लेवरच्या कुकीज मी खाल्ल्याच नाहीत. कसल्या भारी आहेत मस्त आहेत ना. एकदम. येस, काकाला फायनल करून टाकायला सांग. आणि श्री, या कुकीज मार्केटमध्ये हिट होणार. लिहून घे तू, खरंच. चला, आता आपलं युएसचं प्रोजेक्टही मार्गी लागलं. कसं असतं ना, एक एक गणितं सुटायला लागली की अशी पटापट सुटायला लागतात. हो, आणि तुला तर असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. हो मनीष, मला आता इतकं मोकळं वाटतंय ना की आपण आधीची सगळी घुसमट कशी काय सहन केली असा माझा मलाच प्रश्न पडतोय. अरे आपण ते म्हणतो ना की अशा परिस्थितीत माणसाच्या अंगात एक आंतरिक शक्ती येते. तसंच काहीतरी झालं असेल तुझं. खरंय, लाईफ इज लाईक अ रोलर कोस्टर म्हणतात ना, ते हेच असावं कदाचित. म्हणजे बघ ना, दोन अनोळखी मुलगा मुलगी एकमेकांना भेटतात, एकमेकांचे मित्र होतात, त्यानंतर ते प्रेमात पडतात, मग लग्न करून एकमेकांचे नवरा बायको होतात, मग ते पालक होतात. आयुष्यातलं प्रत्येक वळण किती वेगळं आहे बघ ना. आणि प्रत्येक वळणाची गंमत निराळी आहे, आधीपेक्षा वेगळी. म्हणजे आधीच्या टप्प्यावर आपण जरा स्थिरावतोय असं आपल्याला वाटत असतं, तेव्हाच आपल्याला पुढचा टप्पा दिसतो. थ्रिलिंग राईड आहे एवढं नक्की. हो, आणि दरवेळी असं वाटतं की आधीची स्टेज जास्त सोपी होती आणि ह्यापुढे आपल्यासमोर मोठं चॅलेंज उभं आहे. हा, ते सगळं आपण त्याच्याकडे कसं बघतोय यावर अवलंबून आहे. मुळात आपल्याला आवडणाऱ्या माणसाशी आपल्याला लग्न करता येणं हीच किती सुंदर गोष्ट आहे. म्हणजे त्या माणसाबरोबर ग्रो होणं, आपलं नातं एका वेगळ्या लेवलला नेणं, एका वेगळ्या स्टेजला नेणं, यासारखी सुंदर गोष्ट दुसरी असूच शकत नाही कुठली. काय झालं ना श्री, माझं गाडं पहिल्याच स्टेजला अडकलंय. एकदा नाही, दोनदा. त्यामुळे प्रेमाच्या पुढे मी जाऊच शकलो नाहीये. मनीष, प्रेमाच्या पुढे काहीही नसतं. पण ऑब्व्हियसली माझा प्रवास कुठेतरी चुकला आहे. त्याची कारणं शोधण्याचा मी प्रयत्नही करतोय श्री, पण माझं मलाच त्याच्याकडे तटस्थपणे बघताच येत नाही. मनीष, अरे माझंही गाडं अडकलं होतं ना. अडकलं कशाला, मी तर म्हणतो चाक चांगलं रुतलं होतं. पण आपल्या संकटाला प्रेमापेक्षा कधीही मोठं उद्याचं नसतं. कळतंय मला. पण वळत नाहीये. मनीष, लिसन, तुझ्या आयुष्यातला इशू पटकन सॉर्ट आउट कर. हा आयुष्यातला एक छोटासा खड्डा आहे असं समज आणि त्याला फार महत्व देऊ नकोस. बिलीव्ह मी, लग्न कर. तू आयुष्यातल्या खूप मोठ्या आनंदाला मिस करतोयस. पण मला लग्न करायचं आहे श्री. मी कधीच यापासून दूर पळालेलो नाहीये. हा, आता प्रत्येक जण तुझ्यासारखा नशीबवान नसतो. आपल्याला हव्या त्या जोडीदाराशी आपल्याला लग्न करता आलं, संसार करता आला, तर आयुष्य सुंदर होतं. आणि नेमकी तिथेच जर चूक झाली ना, तर आयुष्याची घडी संपूर्ण विस्कटते. आणि हे मी पाहिलंय श्री. हा, तर ह्या कुकीज मी काकांना फायनल करायला सांगू ना? हो हो, मी घेऊन जातो मग. येऊ? या. त्यामुळे मला असं वाटतंय सर की त्या उद्या वेळेवर येतील कामाला. मला नाही वाटत जाणं. सर अहो त्या नाही नाही म्हणजे तू खोटं बोलतेस वगैरे असं मला म्हणायचं नाहीये. पण काय आहे, साफसफाई करणारी बाई तो काही स्किल्ड जॉब नव्हे. पण तिला इथे नाही तर दुसरीकडे कुठेही काम मिळू शकतं, त्यात अशक्य काहीच नाहीये. त्यामुळे ती इथे वेळेवर येण्याचे कष्ट कशाला घेईल. पण सर मला असं वाटतं त्यांना इथे काम करणं आवडत असावं. नाही तर तुमची इतकी बोलणी खाऊन त्या का थांबल्या असत्या मला सांगा ना. कारण कम्फर्ट, माणसं त्यांच्याही नकळत कम्फर्ट झोन मध्ये शिरतात. सगळ्यांच्या बाबतीत होतं, सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम होतो. आणि मग विचार मनात असायचो की फार तर काय होईल, 4 शब्द ऐकायला लागतील तेवढंच ना. आणि शेवटी काय, मी ब्रांच मॅनेजर आहे, उद्या माझीच कुठेतरी बदली झाली तर मग प्रश्नच मिटला. हे बघ जान्हवी,
मला त्या बाईबद्दल पर्सनल प्रॉब्लेम असण्याचं काहीच कारण नाहीये, पण मला मानसिक लेथार्जी आलेली आवडत नाही, जी त्या बाईला आलीये आणि ती मला चालणार नाही. सर मला नाही वाटत असं. त्या कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अशा गांजलेल्या आहेत. मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही तुम्हाला, पण तेच कारण असावं असं मला वाटतंय. हे बघ, असेल ना एखाद्या माणसाबद्दल सहानुभूती असणं हे वेगळं, पण कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा करून चालत नाही. तेवढा आपल्या आयुष्यावर आणि कामावर कंट्रोल पाहिजेच. सर तुमच्या इतका वस्तुनिष्ठ विचार नाही करतायत बऱ्याच जणांना, मलाही नाही करतायत. खूप इमोशनली घेते मी गोष्टी. पण सर तरी समाव मला असं वाटतंय, मला विश्वास वाटतोय की त्या वेळेवर यायला लागतील. तसं झालं तर उत्तम आहे, आणि तशीही तुला माणसांबद्दलची पारख आहेच असेही सिद्ध होईल. पण दुसऱ्याबद्दल असा विश्वास वाटायला सुद्धा ना मनाचा मोकळेपणा लागतो. पहिल्यांदा मला दुसऱ्यावर संशय येतो, तो जे करतोय ते चुकीचंच आहे असं वाटत राहतं, आणि मग त्याच्यावर विश्वास बसतो. गुड, कीप इट अप. आपण 4 दिवस वाट पाहू. याचा आउटकम चांगला आला तर चांगलंच आहे, नाही का? थँक्यू सर, थँक्यू सो मच. यू मोस्ट वेलकम. थँक्यू. आलेच. काही काही माणसं न बोलता सुद्धा खूप काही सोसत असतात ना. मला तशा वाटल्या त्या. श्री, अरे मी खूप बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्या बरोबर, पण काहीच बोलल्या नाहीत. म्हणजे त्यांच्या घरातला काहीतरी प्रॉब्लेम सांगतायत, सिंपथी मिळवण्याचा प्रयत्न करतायत, किंवा कुठल्याही एका प्रॉब्लेम जर अडगाणं त्यांनी चालूच ठेवलंय. असं काहीच नाही केलं त्यांनी. मानी वाटल्या रे त्या खूप. जान्हवी, अशी खूप माणसं असतात अगं. आपल्याला माहीतच नसतं लोकांचे किती प्रॉब्लेम्स आणि किती अडचणी असतात. आपल्याला खरंच काहीच माहित नसतं. श्री, अरे इतका अपमान सहन करतात, सतत सगळ्यांची बोलणी खात असतात, पण काम नाही सोडून जात. आणि या अशा माणसांना कामावरून कमी करणं, त्यांना काढून टाकणं हा रामबाण उपाय असूच शकत नाही. एक्झॅक्टली. ए जान्हवी, पण तुला त्या बाई कामचुकार नाही ना वाटल्या? ए नाही रे, कधीच नाही. कामचुकार, बेजबाबदार मला कधीच नाही वाटल्या त्या. मग त्या जर कोडग्या नसतील तर मग ही अशी रोजची बोलणी खाऊनही त्या काम करतायत, याचा अर्थ त्यांना कामाची आणि पैशाची खरंच गरज असली पाहिजे. जान्हवी, तू त्यांना मदत कर, त्यांच्या बाजूने उभी राहा. श्री, पण माझं त्यांच्याबद्दलचं जजमेंट चुकलं तर? हरकत नाही ना, तरीही तू त्यांना मदत कर, कारण चांगल्या हेतूनं वाईट माणसाला केलेली मदतही मदतच असते. जान्हवी, मी ना तुला एक गोष्ट सांगतो. माझ्या लहानपणी ना माझ्याकडे एक छोटस कुत्र्याचं पिलू होतं. मी त्याला आपल्या घराच्या मागच्या भागेत खेळायला घेऊन गेलो होतो. तेव्हा त्या कुत्र्याच्या बाजूला ना एक कावळा बसला होता. मी त्याला हे असं हुर्र हड 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 असं करून उडवायचा प्रयत्न केला, पण तो कावळा काही उडेच ना ग. मला थोडासा राग आला, म्हणजे ऍक्च्युली मला भीती वाटली होती. म्हणजे हा कावळा माझ्या पिलाला चोच मारतो की काय, त्रास देतो की काय, म्हणून मी त्या भीतीपोटी एक छोटासा दगड उचलला आणि त्या कावळ्यावर फिरकावला. कावळा काय थोडासा हल्ला आणि पुन्हा जैसे थे तो तिकडेच. मला काही कळे ना, म्हटलं एक माणूस त्या कावळ्याला उडवायचा प्रयत्न करतोय आणि तो हलतही नाहीये. मला ना त्याच्या कोडगेपणाचा खूप राग यायला लागला होता. म्हणून मग मी काय केलं, मी आणखीन एक मोठा दगड उचलला आणि तो दगड मी त्या कावळ्याकडे भिरकावणार तेवढ्यात आपले माळी काका आले. ते मला म्हणाले की श्री बाळा, अरे नको मारूस त्याला, त्या कावळ्याच्या पंखाला ना इजा झाली, तो उडू शकत नाहीये. जान्हवी, मला खरंच खूप वाईट वाटलं. मला एकदम रडूच आलं ग. मी ना तो दगड तिकडेच टाकला आणि पटकन त्या कावळ्याजवळ गेलो. त्या कावळ्याला असं हातात उचललं आणि त्याला थोडंसं अन्न पाणी द्यायचा प्रयत्न केला, पण तो कावळा काही खाऊही शकत नव्हता आणि काही हालचालही करू शकत नव्हता. पुढे मग 2 दिवसांनी गेला तो. माझ्या मनाला ना ते खूप लागलं अगं. आणि त्या दिवशी मी एक गोष्ट शिकलो, आपल्याला जे वाटतं तेच बरोबर आहे असं नसतं.
त्या दिवशी मी करुणा शिकलो, प्रेम शिकलो. प्राण्यांबद्दल, झाडांबद्दल, माणसांबद्दल. चुकीचं वागणारा माणूस दुष्ट नसतो. त्याची ती अडचण असू शकते किंवा एखादा मोठा प्रॉब्लेम असू शकतो. तेव्हा ती अडचण, त्याचा प्रॉब्लेम ते समजून घ्यावा आणि प्रॉब्लेम दूर करावा, माणसाला नाही. हे मला कळलं. काय ग, काय झालं? नाही काही नाही, बरं झालं तू हे बोललास. श्री, तुझ्या बोलण्याने माझ्या विचारांना ना एक दिशा मिळाली. आणि आता तू बघ, मी लताबाईंना मदत करणारच. पुढचं सगळं पुढे बघू.